लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील यांच्या संकल्पनेतून 10वी आणि 12वी परीक्षांमध्ये उत्तम यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम रमा माधव भवन, बापू बंगला चौक, इंदिरानगर, नाशिक येथे मोठ्या उत्साहात पार पडला. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख वक्ते YCMUचे डेप्युटी रजिस्ट्रार प्राध्यापक प्रफुल्ल चिकेरूर यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडी संदर्भात योग्य मार्गदर्शन केले. त्यांनी पालकांना देखील आवाहन केले की विद्यार्थ्यांवर कुठलेही बंधन न ठेवता त्यांच्या आवडीनुसार करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे. बरोबर आहे. 12वी विज्ञानामध्ये संगणक किंवा कम्प्युटर याचा काही सहभाग आहे, बरोबर आहे. मी आता एक प्रश्न आपल्याला विचारणार आहे. AI म्हणजे काय? कोणीतरी जो उत्तर देतो त्याचं कम्प्युटर वापरत असेल तर आपल्याला त्याच्या पुढे लोक वापरायला जागा मिळते, स्कोप मिळतो. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्याबद्दल जे काय वाद चालू आहेत की बुद्धिमत्ता कृत्रिम असू शकत नाही, त्याच्या विरुद्धचे जे वाद. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवर पाहुण्यांचा शाल आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून माननीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण शहर आणि जिल्ह्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार आयोजित केले होते. यामध्ये शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आणि अंकुश पवार या जिल्हा अध्यक्ष यांनी चांगलं नियोजन करून सगळ्या सहकार्याने आज मध्य नाशिक मध्ये देव भोसले आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी आज या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला. अतिशय चांगला नियोजन करून सुंदर असं या ठिकाणी सगळ्यांना सामावून या ठिकाणी आज त्यांच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला आहे. या कार्यक्रमाला सुदामजी कोंबडे, अंकुश पवार, सुजाताताई डेरे, आपले भाऊसाहेब निमसे आणि मध्य नाशिकचे सर्व उपासनीताई असतील, वारेताई असतील, निलेश सहाने, हे सर्व पदाधिकारी यांनी खूप मोठे श्रम घेऊन आज हा कार्यक्रम खूप चांगला आयोजित केला. आणि आज जे गुणवंत विद्यार्थी त्यांचा सन्मान करण्यात आला. यापुढे आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जी जी जनसेवा आहे, जनतेला जे अपेक्षित आहे ते आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही काम करत राहणार आहे. धन्यवाद. आता जो काही कार्यक्रम आयोजित केला होता तो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जो दिनकर अण्णा पाटील यांच्या संकल्पनेतनं जो झाला होता. आणि तुम्ही बघितलं असाल की पूर्ण नाशिक शहरामध्ये पूर्व असू दे, पश्चिम असू दे, नाही तर मध्य असू दे, आम्ही हा जो कार्यक्रम घेतला आहे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा जो घेतलेला आहे ते खूप अतिशय अगदी उत्साहात पार पडलेला आहे. आणि त्याचप्रमाणे आज जो मध्यचा पण कार्यक्रम होता तो जो सकाळी पण झाला आणि आताही झाला तो खूप उत्साहात आणि मुलांचं म्हणजे मुलांना जे मार्गदर्शन करण्यात आलेलं तर त्यांनी पुढे करिअरच्या दृष्टीने काय घेतलं पाहिजे आणि त्यांनी काय केलं पाहिजे हे पण खूप महत्वाचं होतं. आणि एकंदरीत खूप उत्साहात हा कार्यक्रम झालेला आहे. आणि आम्हाला दिनकर अण्णांचं, सुजाताताईंचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असेच अजून नवनवीन कार्यक्रम करू यात तथ्य नाही. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या वेळेला यंदा येत्या आगामी निवडणुकीमध्ये मनसे की महानगरपालिकेवरती झेंडा रोवेल याच्यात कदापि शंका नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सुजाताताई डेरे, जिल्हाध्यक्ष अंकुश भाऊ पवार, शहराध्यक्ष सुदामभाऊ कोंबडे, लोकसभा समन्वयक भाऊसाहेब निमसे, मध्य नाशिक विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, शहर उपाध्यक्ष योगेश समशेर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शहर महिला मनसे अध्यक्षा तथा सहकार सेना जिल्हाध्यक्षा सौ स्वागताताई रमेश उपासनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी धीरज भोसले, सौ पद्मिनी वारे, कौशल बब्बू पाटील,
निलेश सहाने यांचे देखील मार्गदर्शन लाभले. हिरामन मते यांनी कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन केले. उपस्थित विद्यार्थी आणि पालकांसाठी स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. गुणवंत विद्यार्थ्यांचा हा सोहळा उत्साह, सन्मान आणि प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरित्या पार पडला. रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.